एक परिवार आहे बघा. आई गेल्यानंतर या जीवनामध्ये आई गेल्यानंतर कुटुंबावर त्या ठिकाणी किती मोठे त्या ठिकाणी दुःख कोसळतं बघा. आईचं कर्तृत्व, आईचं दातृत्व, आईचं मातृत्व, आईचं प्रेम, आईचा जिव्हाळा, आईचा त्याग आणि आईचं समर्पण, ह्या गोष्टी इतक्या मौल्यवान या जगामध्ये की ह्या गोष्टीची पुरेपूर भर कोणीच करू शकत नाही. त्यामुळे आईचे कर्तृत्व आणि आईचं समर्पन हे आपल्यासाठी इतकं महत्वाचं आहे बघा. एक दृष्टांत मी नेहमी सांगितलं जातो. आईचं जीवनामध्ये समर्पण किती महत्वाचं असतं आजी बघा. जीवन जगत असताना आईचं समर्पण किती महत्वाचं आहे बघा. बघा एक कुटुंब आहे, मस्त दोघं नवरा बायकोवर मोटरसायकलवर चाललेले. नवरा बायकोवर मोटरसायकलवर चाललेले. 2.5-3 वर्षाचा मुलगा आहे, समोर टाकीवर बसलेला आहे. मस्त गाडी चाललेली आहे, अतिशय सुंदर परिवार आहे. आणि असं रस्त्याने गाडी चालत असताना बघा अतिशय सुंदर कुटुंब आहे. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदाने नालं, आज कसं विपरीत घडतंय आज माझ्या सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार. अतिशय सुखद आनंद आहे, खूप छान या ठिकाणी आनंद आहे. मस्त नवरा बायको गाडीवर चाललेले आहेत, मुलगा समोर बसलेला आहे, गाडी वेगाने चाललेली आहे. आणि असं चालत असताना बायको त्या ठिकाणी नवऱ्याला म्हणते, हे बघा आपल्या मुलाला या ठिकाणी शाळेत घालायचंय, त्या ठिकाणी ट्युशन लागायची, त्याला असं करायचंय, त्याला या शाळेत घालायचंय, त्या शाळेत घालायची. मस्त वेगळी चर्चा चालू आहे, त्याच्या भविष्याबद्दल, फ्युचर प्लॅनिंग बद्दल त्या ठिकाणी चर्चा चालू आहे. आणि असं करत असताना गाडी वेगाने चाललेली आहे आणि चालता चालता गप्पा रंगलेले आहेत. आणि अचानक समोरून या ठिकाणी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्या गाडीला धडक दिल्याची. ट्रकला धडक दिल्यानंतर एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं बघा. आणि धडक दिल्यानंतर कशी बशी त्या ठिकाणी ती गाडी बाजूला पडलेली आणि बाजूला पडलेली त्या ठिकाणी ती स्त्री कशी बशी उठली, डोक्याला लागलेलं आहे. वर त्या रस्त्यावर आली, बघितलं त्या ठिकाणी पदराने त्या ठिकाणी डोकं बांधलं आणि वर आली. अरे बघितलं, ज्याच्यासोबत मला सुखी संसार करायचा, ज्याच्यासोबत मी सुखी संसाराचे स्वप्न बघितले, तो माझा नवरा तरी कुठे. आणि रस्त्यावर आलेल्या बरोबर त्या ठिकाणी नवरा काही दिसेना, पण ज्याच्यासाठी मला जगायचं तो माझा मुलगा तरी नेमका कुठे. आजूबाजूला बघितलं, मुलगा काही दिसेनासा झाला, पण नशिबाने मुलगा बाजूला पडलेला होता. दुर्दैवाने त्या मुलाला काही झालेलं नव्हतं. मुलाला जवळ घेतलं, छातीशी कवटाळलं, पण ज्याच्या सोबत मला सुखी संसार करायचा आहे तो माझा नवरा कुठे. आज समोर बघितलं तर काय, त्या भरता येणाऱ्या ट्रकनं त्या ठिकाणी त्या ट्रकचं चाक त्या नवऱ्याच्या मेंदूवरून, डोक्यावरून गेलेलं होतं. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं बघा. कधी कधी नियती माणसाबरोबर खूप क्रूर खेळते महाराज, खूप क्रूर खेळते बघा. शेक्सपियर म्हणतो, शेक्सपियर असं सांगतो की या ठिकाणी नीती अशी आहे की जसं उंदराने मांजरेला आधी खेळवावं, त्या ठिकाणी मांजराने आधी उंदराला खेळवावं, आधी पंजा मारावा, नंतर डायरेक्ट तिच्या त्या ठिकाणी नरडीचा घोट घ्यावा. नियती कधी कधी माणसाबरोबर खूप क्रूर खेळत असते बघा. शेक्सपियर म्हणतो, गॉड हिज डिस्पोजेस अँड गॉड हिज डिस्पोजेस. बघा नियती कधी कधी माणसाबरोबर खूप क्रूर खेळतो. आणि हे ज्यावेळेस त्या ठिकाणी बघितलं, नव्याचं शरीर त्या गाडीच्या चाकाखाली आलेलं बघितल्यानंतर त्याची त्या ठिकाणी त्याची शुद्ध हरपली, जशी ती कोमामध्ये गेली. त्या दिवसानंतर डायरेक्ट 6 महिन्याने ज्यावेळेस शुद्धीवर आली, शुद्धीवर आल्याबरोबर त्या ठिकाणी घरच्यांनी बघितलं, दिवसेंदिवस भेटत गेले. 2 वर्ष झाले. आईने आणि बापाने मनाचा हट्टास केला आणि मुलीकडे गेले. सांगितलं, हे बघ बाळा, जे व्हायला नको होतं ते झालंय, जे व्हायला नको होतं ते झालंय, परंतु लग्न एवढं आयुष्य त्या ठिकाणी काढणं सोपं नाही, लग्न करून घे. त्या आईनं सांगितलं, बाबा माझ्या नवऱ्याचे स्वप्न जे अपूर्ण आहे ते मला पूर्ण करायचे, माझ्या मुलाला शिकवायचं, माझ्या मुलाला मोठं करायचं, माझ्या मुलाला त्या ठिकाणी मोठं करायचंय, खूप शिकवायचंय. ज्या वेळेस त्या ठिकाणी आईने बघितलं, बापाने सांगितलं, मुलगी ऐकायला तयार नाही. हे ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी त्या आजीनं काय करावं, आपल्या मुलाला जवळ घेतलं, घरी राहिली, मुलाला जवळ घेतलं. दररोज काय करायचं, लोकांची धुणी भांडी करायची, उठल त्याचं धुणी करायची, उठल त्याची भांडी करायची, लोकांच्या शेतमजुरी करायची. आणि आपल्या मुलाला शिकवणं चालू आहे. मुलाला शिकवणं चालू आहे. दिवसेंदिवस लोटतायत. मुलगा 16 वर्षाचा झाला.
मुलगा 16 वर्षाचा झाला. त्या बिचारी आईने कष्ट करावे, उन्हातानाच लोकांची शेतमजूर करावी आणि शेतमजुरी करावी, कुणाची धुणी करावी, कुणाची भांडी करावी. आपल्या मुलाचं शिक्षण चालू आहे. मुला 17 वर्षाचा झाला. मुलगा 17 वर्षाचा झाला आणि एक दिवस काय झालं, मित्राच्या लग्नाला गेला. आजी मित्राच्या लग्नाला गेला आणि तिकडनंच तिकडून दारू पिऊन आला आणि आईनं बघितलं मुलाच्या पायात पाय अटकतायत, मुलगा दारू पिलेला आहे. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी आईनं बघितलं, खूप जोडावं, खूप मारावं, खूप फटकावं, गाला 2-3 थोबाडीत लावून द्यावा. पण जर मी मुलाला मारलं आणि कदाचित ज्याचा बाप मला सोडून गेला, मी याला जर मारलं, आजकालच्या मुलांना ऐकायची सवय नाही. जर माझा मुलगा मला सोडून गेला तर ती बिचारी आई काहीच बोलली नाही, काहीच बोलली नाही ती आई. आणि एक दिवस काय झालं की तो मुलगा दररोज दारू प्यायला लागला. आजी दररोज दारू प्यायला लागला आणि दररोज दारू पित असताना असं करता करता दिवस लोटत गेले. एक दिवस आजीचं त्या ठिकाणी वृद्धपान जवळ आलं आणि आई म्हातारी झाली आणि आईने सांगितलं, एक दिवस आजी खूप थकलेली होती, त्या ठिकाणी चक्कर आलेली होती. आजीने सांगितलं, हे बघ बाबा, आज माझ्या काही स्वयंपाक झाला नाही, तो दारू पिऊन आलेल्या दारूच्या नशेत मद्यपान केलेलं आहे. आईला सांगितलं, आई मला जेवायला दे. आईला सांगितलं जेवायला दे. आईने सांगितलं, बाबा मी आज खूप थकलेली होते, मी आज त्या ठिकाणी चक्कर आली, मी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी स्वयंपाक केला नाही. आणि हे ऐकल्यानंतर त्या मुलाने काय केलं, आजी मला जेवायला दे, असं 2-3 वेळा झालं. आजी काही उठली नाही. आजीच्या अंगात काही तरारी नव्हती, आई काही उठली नाही. त्या मुलाने काय केलं, आजी बुडा सगळ्यात लाट त्या आईच्या कमड्यात मारली आणि ती बिचारी आई त्या ठिकाणी त्या पायरीवर पडली. आणि पडल्याबरोबर आसपासच्या लोकांनी बघितलं, अरे बघता काय या नराधमाला, मारा झोडा या नराधमाला. अरे बिचारे आईने खस्ता खाव्या, लोकांची मोलमजुरी करावी आणि याला शिकवावं आणि याने आईला मारावं. आसपासच्या त्या ठिकाणी गल्लीतले लोक गोळा झाले आणि बघितलं, अरे मारा या नराधमाला. ज्यावेळेस आईने त्याच्याकडे बघितलं, सांगितलं त्या लोकांना, अजिबात खबरदार जर माझ्या मुलाला हात लावला तर अजिबात माझ्या मुलाला हात लावायचा नाही. आणि त्या बिचारी आईला त्या ठिकाणी कशी कशी उठली, उभी राहिली आणि सांगायला लागली, अरे किती झालं तरी मला त्या ठिकाणी शेवटी मरता क्षणी माझ्या पिसभर जे काही हाडं आहे त्याचं मला सोनं करायचं, मला खांद्यावर शेवटी माझाच मुलगा नेणार आहे. बघा आईचं त्या ठिकाणी आईचं समर्पण किती महत्वाचं असतं, आईने आपल्यासाठी केलेला त्याग किती महत्वाचा असतो. फक्त मुलांना त्या त्यागाची जाणीव असणं गरजेचं आहे. बघा